स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वैश्यविभूषणकरा नवनीरदाभा पीताम्बरानवरविन्दफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव वेदशतमानसराजहंस प्राणप्रयाणसमये कपवातपित्तये कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं अभयदां जड्यान्धकारापहां हस्ते स्मार्तिमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदं शारदां लोकाभिरामं जनरङ्गधीरं भारतीयमहितं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवमारुततुल्यवेगं विजेन्द्रियं मूर्तिमतामनिष्टं वातामजं वानरयोगमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे उल्लासविनायकपरमहंस येन त्वया भारततैलरुणा प्रजवारितो ज्ञानमयः। यं प्रौढजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे शुचिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं श्रीएकनाथहरिप्रिय वैराग्यस्य परामूर्ति श्रीसुताराम जगद्गुरु नीलकण्ठगुरुभक्त नमामि सन्तपञ्चकम्। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना। गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी आवड मोठी धावत आलो आरतीसाठी। मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा
संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यसहस्रचरण श्रवण त्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। मंदाकिनी के पावन तट पर आनंदकंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा तुलसीदास जी कहते हैं, साधो मंदाकिनीच्या परम पावन तटावरती आनंदकंद परमात्म्याच्या कथेमध्ये तल्लीन असणारे श्री संत तुलसीदास महाराज साधू समाजाच्या समोर श्री रामचरितमानस कथा वर्णन करून सांगतायत। या कथेच्या सामर्थ्याने अनेक अज्ञानी जीवांना समाधान प्राप्त झालेलं आहे, अनेकांचे जीवन आनंद विभोर झालेला आहे। भगवंताचा साक्षात्कार या कथेच्या श्रवणानं अनेकांना तज्ञ झाला। तीच असणारी ही परमपावन रामचरितमानस कथा ही अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह मंडळ सांगपाडा या मंडळाच्या माध्यमातून मंडळातील सर्वच श्रद्धावान असणारे कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीचा छंद आहे, म्हणून आपल्यालाही आनंद मिळावा, आपल्या माध्यमातून सर्वांनाच भगवंताचं प्रेम प्राप्त व्हावं असा भाव अंतःकरणात ठेवून या सर्व मंडळांनी ही कथा आयोजित केलेली आहे। आज कथेचा 4था दिवस आहे। कालपर्यंत आपण प्रभू रामचंद्रांची मधुर असणारी लीला श्रवण करतो आहोत। भगवान बाललीला करतायत। ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया। आपण भगवंताचं चरित्र काल संक्षिप्त रूपाने त्यांनी पाहिलं। भगवान आता मोठे झालेले आहेत। 15 वर्षाचा देव झाल्यानंतर एक त्यांनी साधू येईल, एक बाबा येतील आणि ते बाबा त्याला आपल्याबरोबर घेऊन जातील असं भगवान शंकरांनी आधीच सांगून ठेवलं होतं। प्रत्यक्ष भगवान शिव भगवान प्रभू रामचंद्रांना पाहण्याकरिता आले आणि त्याच वेळेला भविष्य सांगत असताना सांगून टाकलं की एक बाबा येतील, त्यांना घेऊन जातील। असंच झालं। विश्वामित्रांचं आगमन झालं। विश्वामित्र त्यांनी मोठे तपस्वी असणारे ऋषी आहेत। पृथ्वीसृष्टीचा धात्रा, म्हणजे पृथ्वीसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंगात आहे असे असणारे श्री विश्वामित्र। या विश्वामित्रांना प्रभूंचा अवतार झालेलं कळालेलं आहे, प्रभूंचं सामर्थ्य माहिती आहे, म्हणून भगवंताचा संग घडावा, विधायक कार्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने आपली सहाय्यता व्हावी। भगवान अवतार घेऊन आलेले आहेत, दिव्य कार्य करण्याकरिता आलेले आहेत, म्हणून भगवत कार्यामध्ये आणि आपण सहभागी व्हावा हाच त्यातला दिव्य असणारा भाव आहे। तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगताय।
विधायक कार्यामध्ये सहभागी होत जावं. भगवंताच्या दृष्टिक्षेपात येतो आपण. तसं तर आपण सगळे भगवंताच्या दृष्टिक्षेपात आहोतच. त्याने जर दृष्टी काढून घेतली की मग लोकांची दृष्टी आपल्यावर जास्त पडते, प्रचार होतो. म्हणून जो धर्मकार्यामध्ये रत आहे, भगवत कार्यामध्ये त्यांनी अग्रेसर आहे, भगवान त्याच्यावर विशेष असणारी कृपा करतो. म्हणून धर्मकार्य करत राहावं, धर्मकार्यामध्ये अग्रेसर राहावं. जिथं जिथं त्यांनी धर्मकार्य करण्याची संधी सापडेल त्या त्या ठिकाणी धर्मकार्य करत राहावं महाराज. कारण धर्म सांभाळला पाहिजे. धर्म आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे महाराज धर्म सांभाळण्याची. स्वधर्मे निधनम श्रेय हा परधर्म भयावहा. पण आपण सर्वजण स्वतःला धार्मिक म्हणून घेतो आहोत. फक्त धार्मिक म्हणून घेण्यानं काय होतं, आपण स्वतः धर्मपालन केलं पाहिजे, महत्त्वाची गोष्ट आहे. तोच धर्म मानवाला शिकवण्याकरिता जगाचा मालक प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झाला आणि मानवीय रूप धारण करून मानवांमध्ये येऊन त्यांनी मानवानं कसं वागावं हे शिकवू लागलं. म्हणून तर परमात्म्याचं प्राकट्य झालं. प्रभू रामचंद्रांचं अवताराचं कार्यच हे आहे महाराज. मर्यादा पुरुषोत्तम असणारा राम यानं त्यांनी मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर माणसानं कसं मर्यादेत राहावं हे शिकवण्याकरिता प्रभू आलेले आहेत. मग त्यांना धर्मच सांभाळायचा आहे. साधू संतांनी सुद्धा जीवनभर अट्टहास केला धर्म सांभाळण्याकरिता. थोडा विचार करा, या धर्माची जर घडी मोडली, धर्माची जर पायमल्ली झाली, धर्म जर मोडकळीला आला तर आपण कुठे त्यांनी या सगळ्या गोष्टी करणार आहोत. ही कथा कीर्तनं होत आहेत, शास्त्र सांगितलं जातं, पाठ सांगितले जातात. या सगळ्या गोष्टी धर्म आहे म्हणूनच आहे ना. जर धर्मच मोडकळीला आला, धर्म जर त्यांनी अमान्य झाला सर्व लोकांच्या समोर, तर मग मात्र त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी बंद पडून जातील. ही कथा कीर्तनं यज्ञ पंढरीची वारी सत्संग या सगळ्या गोष्टी बंद होतील ना महाराज. याच्यावर प्रतिबंध येते. हळूहळू लोकांची पावलं तिकडे वळायला लागलेली आहे. हळूहळू सगळ्यांचा प्रवास तिकडे चालू आहे. आतापर्यंत साधू संतांकडे तरी निदान चांगल्या दृष्टीनं पाहिलं जात होतं. अखिल महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायांकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार चांगला होता महाराज. आता खरकट्या लोकांनी तो दृष्टिकोन सुद्धा ढवळून टाकला. त्यांच्या चरित्रावर आक्षेप व्हायला लागले. त्यांच्या त्या दिव्य असणाऱ्या जीवनावर त्यांनी महाराज प्रश्नचिन्ह उभे राहायला लागले. आणि अशा पद्धतीने त्यांनी विस्कळीतपणा निर्माण व्हायला लागला. माऊली म्हणलं की त्यांनी महाराज श्रद्धेनं मान झुकतेच, झुकलीच पाहिजे. इतर राज्यातल्या लोकांना कदाचित माऊली तेवढे प्रिय वाटत नसतील, पण महाराष्ट्राच्या मातीत ज्याचा जन्म झाला त्यानं माऊली शब्द ऐकल्यावर त्याच्या अंगावर शहारे झाले पाहिजे. त्याची मान अतिशय आदरानं खाली झुकली पाहिजे. माऊली हा शब्द तोंडातून बाहेर आल्याबरोबर, तुकोबा असं म्हणल्याबरोबर त्यांनी महाराज त्याचं हृदय भरून आलं पाहिजे. त्याला कलशासारखं त्यांनी तुकोबराय म्हणजे कलशस्थानी शोभत आहेत. असं उत्तुंग त्यांनी धर्मतत्व त्याच्या डोळ्यासमोर त्यांनी दिसलं पाहिजे. पण आज तसं त्यांनी पाहायला भेटत नाही. ते का त्यांनी होतं याचं कारण आपण सर्वजण गाफील आहोत. म्हणून सावध झालं पाहिजे. का सांगतो, तुमचा वेळ घेण्याकरिता नाही, मला हे सांगावं असं वाटतंय. मला गरज आहे, याची सांगायची गरज आहे समाजामध्ये. माझ्यासमोर बरेच बोलणारी मंडळी आहेत, कथा कीर्तन प्रवचन करणारी मंडळी आहेत. ते सर्व माझ्यासमोर मला दिसत आहेत. माझी विनंती आहे सगळ्यांना हात जोडून, जेव्हा कधी तुम्हाला त्यांनी बोलण्याचा प्रसंग येईल आणि त्या वेळेला तुम्ही सर्वांनी हे बोललं पाहिजे, मला न घाबरता बोललं पाहिजे. तर आपण धर्माकरिता आपलं जीवन त्यांनी सर्व लोकांच्या समोर आपण धार्मिक म्हणून जगतो आहोत ना. मग धर्मकार्य करणं आपलं कर्तव्य आहे. आपण धर्म सांगणं आपलं कर्तव्य आहे. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे करणे
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे क्षमा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन केलं पाहिजे, पाखंडाचं खंडन केलं पाहिजे. संत याच्याकरिताच अवतीर्ण होतात महाराज. आता जे जीव तोडून धर्मकार्य करण्याचा प्रयत्न करतात लोक, त्यांच्यावर कुरघोड्या करतात आणि त्यांच्यावर षडयंत्र केले जातात महाराज. ही आताची परिस्थिती आहे, प्रत्यक्ष पाहायला मिळते. 70 वर्षाच्या वयाच्या माणसावर त्यांनी नाना प्रकारचे विलक्षण आरोप केले जातात आणि आरोप करून त्यांनी महाराज त्यांना अशा पद्धतीने जखडून टाकलं जातं. आसाराम बापू सारख्यानं त्यांनी या समाजानं जरा विचार केला पाहिजे. केवढं धर्मकार्य त्यांनी विशाल स्वरूपात त्यांनी केलं आणि एवढं विशाल स्वरूपामध्ये धर्मकार्य करून सुद्धा त्यांच्यावर अशा पद्धतीचे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते आणि आपण निमूटपणे त्यांनी पाहतो. या सगळ्या गोष्टी का होतात याचा जरा बारकाईने विचार केला पाहिजे. असं आहे, कीर्तनकारावर केस झाली आणि इंदोरीकर महाराजांवर केस झाली. सगळे लोक म्हणजे बरोबर त्याच्यावर व्हायलाच पाहिजे होते. अरे कोणावर केस झाली हे महत्वाचं नाही, कीर्तनकारावर झाली हे महत्वाचं आहे. तुम्हाला पण व्यासपीठ आहे, तुम्ही पण बोलतात लोकांच्या समोर. एखादा शब्द तुमच्याही मुखातून त्यांनी महाराज कायद्याच्या विरोधातला जाऊ शकतो. आज त्यांच्यावर केस झाली, उद्या कोणावरही होऊ शकते. सावध नाही व्हायला पाहिजे, सतर्क नाही व्हायला पाहिजे, निश्चित व्हायला पाहिजे. आपण काय या सर्व गोष्टी त्यांनी अगदी सामान्य रीतीनं पाहतो. आपण या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने विचार केला पाहिजे. असो, तुम्हाला रामकथा सांगायचं सोडून बाकीचं काय सांगतोस नाही हो. तो त्या असा कथा सांगत असताना त्या प्रकारचे मुद्दे जर आले तर सोडायचे नाहीत. कीर्तन सांगत असताना, प्रवचन सांगत असताना जिथं संधी सापडेल तिथं धर्म सांगून घ्यायचं. गरज आहे ते सांगण्याची. हे धर्माचं व्यासपीठ आहे, याच्यातून धर्मच सांगितलं पाहिजे. असो, विश्वामित्र महामुनी आणि धर्म पालन करण्याकरिता यज्ञ करत आहेत आणि यज्ञाचं संरक्षण करण्याकरिता देवाची आवश्यकता आहे. म्हणून त्यांनी आले आणि दशरथ राजाला त्यांनी म्हणू लागले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणार्थ योग्य तोची सर्वथा. कैकबार करून यज्ञ नाही सांगत. अरे कितीतरी वेळेला यज्ञ केले पण सांगताच होत नाही. दुराचारी त्यांनी येतात, यज्ञ विध्वंस करतात. पण हा यज्ञ विध्वंस होऊ नये म्हणून त्यांनी मला तुझ्या मुलाची गरज आहे दे. दशरथ राजाने सांगितलं मी स्वतः येतो. म्हणे नाही जमणार, तुला माझा महिमा माहीत नाही. नाहीतर बघ जर हरिश्चंद्र राजाचं काय झालं होतं. असं त्यांनी बोलायला सुरुवात केली. थरथर कापू लागला दशरथ राजा. वशिष्ठाने मध्यस्थी केली आणि सांगितलं देऊन टाक रामाला. देऊन टाक म्हणलं की गुरु आज्ञा म्हणून राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांच्या स्वाधीन करून टाकले. विश्वामित्रांच्या बरोबर त्यांनी महाराज चालू लागले. विश्वामित्र महामुनी पुढे जात आहेत, त्यांच्या मागोमाग त्यांनी परमात्मा जातोय. वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चाललो. संतांच्या मागे त्यांनी, देव संतांच्या मागे चालतोय, त्यांची सेवा करतोय. जशी वशिष्ठ ऋषींची भगवंताने सेवा केली तशी विश्वामित्रांची पण भगवंताने सेवा केली. महाराज त्यांच्या सानिध्यात राहू लागले. धनुर्विद्या विश्वामित्राने शिकवली आणि धनुर्विद्येमध्ये पारंगत झालेला राम आता यज्ञाचं त्यांनी संरक्षण करू शकतो. म्हणून त्यांनी परीक्षाच घेणारे संत सुद्धा. पण ताटिका नावाची राक्षसी आहे, प्रभूंच्या हाताने तिचा उद्धार झालेला आहे. ती सुंदाची असणारी पत्नी आहे ब्रह्म, असं आपण त्यांनी काल तिचं संक्षिप्त रूपाने चरित्र पाहिलं. पण प्रभूंच्या हाताने त्यांनी महाराज ती मारली गेली. क्रोधाचं प्रतीक आहे, क्रोध आहे महाराज. भयंकर असणारा क्रोध म्हणजे त्यांनी ही ताडका किंवा ताटिका आहे. अशा 2-4 आपण त्यांनी पाहिल्या ज्या कुविचारानं ग्रस्त आहेत महाराज. म्हणून ही ताडिका आपण पाहिली. त्यानंतर शूर्पणखा पुढे त्यांनी पाहायला मिळणार आहे. यानंतर मंथरा काम करणार आहे. तिचं कैकेयीची बुद्धी त्यांनी फिरलेली आहे. कुविचार आहेत महाराज. हे त्यांनी काम, क्रोध, लोभ आणि मोह आहेत. हे काम, क्रोध, मोह आणि लोभ त्यांनी घालवण्याकरिताच परमात्मा 4 रूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. हे भाव आपण काल पाहिले. यज्ञाला सुरुवात होते आहे. दिव्य असणारा यज्ञ विश्वामित्र महामुनी त्यांनी करत आहेत. यज्ञ विध्वंस करण्याकरिता पुन्हा तेच आले महाराज, मारीच आणि सुबाहू. हे दोघे जण यज्ञ विध्वंस करण्याकरिता अशा पद्धतीने येत आहेत. काय झालं ते ऐका. भगवंतानं त्यांनी यज्ञाचं संरक्षण करायला सुरुवात केली. मारीच मामा यज्ञ विध्वंस करण्याकरिता आला. उलटा बाण मारला, बिगर टोकाचा बाण मारला. तो 100 योजने लांब जाऊन पडला. त्याच्या लक्षात आलं उलटा बाण मारलाय तरी 100 योजने लांब जाऊन पडलेलो आहे. हाच बाण जर सोयीचा असता तर आपलं तद्धाम परमम झालं असतं. म्हणून त्यांनी परत जायला नको. मारीच मामा पुन्हा त्यांनी आले नाहीत, ते नंतर त्यांनी आले. यानंतर सुबाहू आला. भगवंतानं त्यांनी बाण मारला आणि आकाशातच जाळून टाकलं महाराज. मारीच सुबाहूची त्यांनी अशी गती झालेली आहे.
आणि मग भगवान स्वतः संरक्षण करतोय यज्ञाचा, धर्मयज्ञाचं संरक्षण परमात्मा स्वतः करतोय. विश्वामित्रांचा यज्ञ त्यांनी पूर्ण झाला महाराज. का बरं यज्ञ पूर्ण होणार नाही? ज्या यज्ञाचं संरक्षण करण्याकरिता सत्यरूपी राम आणि समर्पण रूपी लक्ष्मण आहे, तो धर्मयज्ञ पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. पण धर्मयज्ञाकरिता जर निघाले असाल धडाडीनं तर तुमच्या जीवनामध्ये सत्य असायला हवं आणि तुमच्या जीवनामध्ये समर्पण असायला हवं. म्हणून त्यांनी सत्य समर्पण दोन अतिशय विशेष असणारे भाव आहेत. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येत नाहीत आणि तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण पूर्णत्वापर्यंत जात नाही. म्हणून राम आणि लक्ष्मणाने यज्ञ त्यांनी संपन्न केला. धर्म न दुसरा सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना. म्हणून सत्यरूपी राम जीवनामध्ये त्यांनी आला पाहिजे. म्हणून त्यांनी सर्व साधू संतांनी जय जयकार केला. बऱ्याच काळानंतर त्यांनी यज्ञ सफल झाला होता. यज्ञ सफल करण्याकरिताच राम प्रगट झाला होता. कारण रावणानं सगळे यज्ञ मोडून टाकले होते. रावण ही प्रवृत्ती आहे महाराज, जी यज्ञाच्या विरोधातली प्रवृत्ती आहे, जी धर्माच्या विरोधातली प्रवृत्ती आहे, जी शास्त्राच्या विरोधातली प्रवृत्ती आहे, जी संतांच्या विरोधातली प्रवृत्ती आहे, जी ग्रंथांच्या विरोधातली प्रवृत्ती आहे, ही रावण नावाची प्रवृत्ती आहे. रावण व्यक्तीचं नाव नाही, रावण हे प्रवृत्तीचं नाव आहे. म्हणून त्यावेळेला फक्त एकच रावण होता, त्याची अशी प्रवृत्ती होती. आता घर घर में रावण बैठा, इतने राम कहा से लावून. कोणाच्याही बुद्धीत रावण प्रगट होतो. कोणी त्यांनी ग्रंथांचा विरोध करतो, कोणी म्हणतो महाभारताची काय गरज आहे, कोणी म्हणतो रामायणाची काय गरज आहे, कोणी म्हणतो या संतांची काय गरज आहे, या वारीची काय गरज आहे. असं कोणी म्हणायला लागलं महाराज. हातात माईक सापडला आणि थोडंसं व्यासपीठ त्यांनी सापडलं की बस कोणी चैनच त्याला पडत नाही महाराज. काय बोलून कशा पद्धतीने बोलू सांगताच येत नाही. म्हणून त्यांनी आपणही सावध असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी घडतात म्हणूनच बोललं पाहिजे ना महाराज. आणि सगळ्यांनी जर विचार केला बोलायचंच नाही, आपलं काय करायचं, आपलं काय करायचं. बोलणारे बोलतील, मग तुम्ही कोण आहात, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मग असं थोडं उलटं पालटं बोललं की वाईट पण वाटतं माणसाला, की उगाच आपण हरिभक्तीपरायण स्वतःला म्हणून घेतो. हे हरिभक्तीपरायण म्हणून घेणं थोडं वाईट वाटतं. कालच खेडकर महाराजांचा आमचा त्यांनी सांगितलं, त्यांना संकेत झाला की हरिभक्तीपरायण लावून घ्यायचं नाही, मग संत चरण दास असं त्यांनी म्हणून घ्यायचं. संतांच्या चरणाचा मी दास आहे, चांगला भाव आहे माझा. संत चरण दास त्यांनी होणं, म्हणजे त्यांनी मी हरीची भक्ती करतोय असं छाती ठोकपणे लोकांच्या समोर सांगायचं. आणि अशा प्रसंगांमध्ये त्यांनी आपल्या मनाला आवरून घ्यायचं, नको बा आपण जर बोललो जर दुसरंच काय झालं मग काय करायचं, आपल्या अंगावर जर काही बला आली मग काय करायचं, कोणी आपल्यावर काही आक्षेप घेतला मग काय करायचं. असं भिवूनच सर्वजण त्यांनी आतापर्यंत राहिलेले आहेत आणि भिवून राहिलेत. आणि म्हणूनच धर्माला ही बाजू आली. तुम्हाला एक गोष्ट सांगू का महाराज, मागच्या कथेमध्ये सांगितली होती, परत एकदा सांगतो. पूर्वीच्या काळात सप्ताह वगैरे करायचे असतील तर कीर्तनकारच सापडत नव्हते. एखादाच कीर्तनकार कुठून तरी शोधून आणायचा, त्याला 8 दिवस थांबून ठेवायचं, त्यानेच काकडा करायचा, त्यांनी पारायण करायचं, त्यानेच विष्णू सहस्रनाम म्हणायचं, त्यानेच गाथा भजन करायचं, त्यानेच संध्याकाळचा हरिपाठ घ्यायचं, त्यानेच प्रवचन करायचं, त्यानेच रात्रीचं कीर्तन करायचं, एकानेच सगळी धोरा सांभाळायची. नव्हतेच कीर्तनकार, तरी सुद्धा धर्माची बाजू चांगली होती. लोक जरा वाकत होते एकमेकाच्या समोर, फार सहिष्णुतेने वागत होते. आज एवढे धर्मवेत्ते झाले महाराज, काय सांगा. एवढे कीर्तनकार त्यांनी आपल्या समोर झाले, अनंत कीर्तनकार आहेत महाराज, त्यांची संख्या सांगता यायची नाही, एवढे कीर्तनकार आहेत. एवढे सगळे कीर्तनकार धर्म सांगणारे लोक होऊन सुद्धा धर्माला केवढी मोडकळीची बाजू आहे महाराज. ही का त्यांनी घडतंय त्याचं कारण सगळेजण भिवून आहेत. मला कोणाला नावं ठेवायची नाहीत, मला कोणाचं उन्हं काढायचं नाही. लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते. वक्तृ तात्पर्य पण कळालं पाहिजे ना, बोलणाऱ्या माणसाचं काय तात्पर्य आहे ते पण कळालं पाहिजे. बिलकुल त्यांनी उन्हं कोणाचं काढणार नाही. फक्त मला हे सांगायचं, जेवढे आहेत ना तेवढ्याने धडाडीचं झालं पाहिजे. त्याने मिळमिळीत राहून चालणार नाही, त्यांनी माघार येऊन चालणार नाही. त्यांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या घरात जर आपल्या आईच्या विरोधात, आपल्या वडिलांच्या विरोधात, आपल्या मुलाबाळांच्या बायकोच्या विरोधात जर एखादा मनुष्य एखादा शब्द बोलत असेल, तुम्ही सहन करून घ्याल? अजिबात सहन करून घेणार नाहीत. लगेच ताबडतोब त्यांनी 2 हात करायला उभे राहाल. मग माऊलींच्या विरोधात जर कोणी बोलत असेल, सहन करून का घ्यायचं? तुकोबारायांच्या विरोधात जर कोणी बोलत असेल, सहन करून का घ्यायचं? माझ्या धर्माच्या विरोधात, माझ्या संप्रदायाच्या विरोधात, माझ्या शास्त्राच्या विरोधात, देवाच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर का मी सहन करून घेऊ? मला तुम्ही सांगा. देव आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती, शूर आणि सरदार काय कुणाची भीती, शूर आणि सरदार
देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले आहे. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. मग देव देश धर्माकरिता त्यांनी प्राण जरी गेले तरी पण चालतील अशी धडाडी अंतकरणात असली पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं चिंतन आहे मला, ज्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही सगळ्यांनी. निवळ छत्रपतींची पूजा केल्यानं काय होणार आहे? निवळ छत्रपतींचे पुतळे त्यांनी लावल्यानं काय होणार आहे? छत्रपतींचे जे तत्व आहेत ते जीवनामध्ये उतरले पाहिजे. निवळ छत्रपतींचं नाव घेऊन, संभाजीराजांचं नाव घेऊन त्यांनी काय होणार आहे? त्या संभाजीराजांकडे बघा, स्वतःचा धर्म सांभाळायचा म्हणून धर्माकरिता प्राण दिले महाराज. 40 दिवस त्यांनी कष्ट सहन केले. जिवंत माणसाचं त्यांनी महाराज कातडी काढून घ्यावी आणि त्याच्यावर त्यांनी महाराज तिखट लावं, केवढ्या वेदना होतील. जरा घरी जाऊन प्रयोग करून बघा, थोडंसं जरा कापून त्याच्यात तरी थोडं तिखट घालून बघा काय होतं ते. 40 दिवस एवढ्या वेदना. जिवंत माणसाची नख जर काढून घेतली, केवढ्या वेदना त्यांनी सहन कराव्या लागल्या असतील. जिवंत माणसाचे डोळे त्यांनी लाल तापलेल्या सळीनं फोडून टाकले, केवढ्या वेदना झाल्या असतील. पण धर्म बदलला नाही महाराज. स्वतःचा धर्म सांभाळला, धर्माकरिता प्राण देऊन टाकला महाराज. त्रस्त होऊन अशा पद्धतीने प्राण सोडला, पण धर्म सोडला नाही. केवढी मोठी गोष्ट आहे महाराज. हे फक्त सांगायकरिता ऐकण्याकरिता नाही हो माय बाप. थोडी कल्पना करून बघा ना मनातली मनात. ती कल्पना केली तरी सुद्धा अंतकरणामध्ये संयमाचा बाण सुटेल आणि हृदय व्याकुळ होऊन जाईल महाराज. केवढा त्रास झाला असेल, केवढ्या वेदना सहन केल्या असतील. थोडासा किंचित विचार करा मनामध्ये. एवढे दिवस त्यांनी एवढ्या वेदना सहन केल्या. अरे अरे अरे, धर्माकरिता एवढं त्यांनी सायास केले. धर्म त्यांनी मोडकळीला येतो आणि हे महापुरुष त्यांनी प्रगट होतात, धर्म सांभाळण्याकरिता अट्टहास करतात. आणि आपलेच लोक खोडा घालतात हो. या धर्मात जन्माला येतात, याच मातीत या संस्कृतीत जन्माला येतात आणि धर्म पायाखाली तोडवण्याकरिता प्रयत्न करतात. कासावीस होणार नाही का जीव? वाईट वाटतं महाराज. म्हणून त्यांनी धर्म सांभाळला पाहिजे. याच्याकरिता परमात्मा साह्य करतो. जो धर्म कार्य करण्याकरिता निघेल, जगाचा मालक तुम्हाला साह्य करील महाराज. लक्ष ठेवा मी काय सांगतो ते. म्हणून परमात्मा स्वतः यज्ञ संरक्षणाकरिता आले नाही. असू द्या, विषयांतर त्यांनी झालं की मला परत वक्ते बाबासारखं होतं, परत मुद्द्यावर येता येत नाही. म्हणून मी पुन्हा त्या मुद्द्यांमध्ये त्यांनी जातो. आज काय झालं मला माहित नाही. विश्वामित्रांचा यज्ञ त्यांनी संपन्न झाला. देवदेवता जय जयकार करू लागले. फार दिवसातून यज्ञ त्यांनी संपन्न झाला होता. कारण यज्ञ आतापर्यंत अनेक केले पण पूर्णत्वाला गेलेच नाही. असुरांनी यज्ञ पूर्णत्वाला जाऊच दिले नाही. म्हणून त्यांनी राम प्रत्यक्ष उभा राहिला, यज्ञ पूर्ण झाला. राम अवतार घेऊन येईल, तो हातात शस्त्र घेऊन येईल, मग आपले यज्ञ पूर्ण होतील. असा जर विचार करत असाल ना तर थोड्या वेळ थांबा आणि असा विचार करा. राम त्यांनी आता प्रत्यक्ष त्यांनी अवतार घेऊन येईल, त्यावेळेला येईल तो कलंकी अवतार घेऊन येणार आहे. पण आज तो आपल्या बुद्धीत प्रवेश करेल आणि तो राम आपल्याला सद्बुद्धी देऊन तो आपल्या अंतकरणात वास्तव्य करून आपल्याच हाताने कर्मकार्य करून घेणार आहे. तुम्ही सगळेजण एक झालात ना की तुमच्या सगळ्यांची संघटना, तुमच्या सगळ्यांचं एकरूप होणं, हेच रामाचं प्राकट्य आहे महाराज. हाच रामाचा अवतार आहे. म्हणून त्यांनी महाराज सज्जनांनी एकत्र झालं पाहिजे. म्हणून त्यांनी संघ शक्ती कलियुग, या कलियुगामध्ये सर्वांनी धर्म प्रेमी लोकांनी एकसंघ झालं पाहिजे. तोच राम आहे महाराज. तोच प्रत्यक्ष त्यांनी धर्म कार्य करणार आहे. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विलक्षण असणारी गोष्ट घडली. ते म्हणजे असे की मिथिला नगरीतून एक सेवक आला विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये. मिथिला नगरी अतिशय सुंदर असणारी नगरी आहे महाराज. जी त्यांनी नेपाळच्या जवळ आहे अशी असणारी ती मिथिला, जी अतिशय दिव्य रम्य असणारी नगरी आहे. या मिथिला नगरीमध्ये आणि जनक राजा वास्तव्य करतो. जनक राजा राज्य करी. 28 जनक झाले आत्तापर्यंत. विदेही राजा जनक, जो त्यांनी ज्ञान संपन्न असणारा राजा आहे. या ज्ञवल्क्य मुनींनी त्याच्या समोर त्यांनी अशा पद्धतीनं तत्वज्ञान सांगावं. अष्टावक्र महामुनीसारखे त्यांनी त्याच्या समोर त्यांनी ज्ञानी महापुरुष त्याला भेटण्याकरिता जावेत. असा असणारा राजा जनक. या जनकाच्या राज्यातून सेवक विश्वामित्रांकडे त्यांनी आला. आणि एक यज्ञ करायचा आहे, धनुर्याग. एक धनुष्य आहे, शिवधनुष्य. त्या धनुष्याच्या निमित्तानं त्यांनी यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्येच त्यांनी अशा पद्धतीनं जानकीचा स्वयंवर आहे. पण जानकीच्या स्वयंवराचं त्यांनी महाराज आमंत्रण घेऊन सेवक आला. विश्वामित्रांना अशा पद्धतीने आमंत्रण प्राप्त झालेलं आहे.